औंढा नागनाथ तालुक्यातील कुरुंदा पोलीस ठाणे हद्दीतील शिरड शहापूर येथे 4 जुलैच्या मध्यरात्रीच्या सुमारास बस स्थानक रोडवरील शिवसाई किराणा दुकानात दुकानच्या पाठीमागील असलेल्या दरवाजाचा कोंडा तोडून चोरट्यानं आत प्रवेश केला। यामध्ये तेलाचे डबेसह इतर सामान असा 40 ते 50 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी नेल्याची माहिती दुकानचे मालक शिवचरण वाघे यांनी दिली आहे। दुकानाचं नाव शिवसाई किराणा जनरल स्टोअर्स आहे। जवळपास 2 ते 3 च्या दरम्यान घटना घडलेली असावी आणि माझ्या दुकानातून जवळपास 40 ते 50 हजाराचा माल सध्या तरी मला गेल्यासारखा वाटत आहे। पोलिसांकडे तक्रार वगैरे केली? पोलिसांकडून अजून तक्रार काय घेतलेली नाही त्यांनी। काय म्हणतात पोलीस? वगैरे मागत आहेत, माझ्या खरेदीचे बिलं वगैरे ते मागत आहेत। मला कळल्याबरोबर मी पोलिसांना इथले जे PS आहेत साहेब त्यांना बोलवलं। ते घटनास्थळी येऊन गेले, त्यांनी सगळे फोटो वगैरे काढले आणि त्याच्या बाद त्यांचा काय मला हे भेटला ना प्रतिसाद। काय म्हणतात पोलीस? अरे कोण आले होते? वाघमारे साहेब होते, वाघमारे साहेब आले होते, त्यांनी फोटो वगैरे काढून गेलेत आणि घटनेची काय ते तुम्ही पक्के, मी त्याला म्हणलं सर माझा इन्शुरन्स आहे दुकानचं, त्याच्यासाठी मला पंचनामा ते करा, ते तुमचे पक्के बिलं लागतात, विक्रीचे बिलं लागतात, असं तसं काहीतरी सांगू लागलं। त्यानंतर लक्ष्मीबाई देवजी लुटे यांच्या घराचं कुलूप तोडून घरात कोणीही नसल्याचं माहिती असताना चोरट्यानं आत प्रवेश केला। त्यानंतर अलमारीतील सामान अस्ताव्यस्त फेकून साड्या तथा घरातील टीव्ही आणि घरातील किराणा सामान चोरून नेल्याची माहिती देखील लक्ष्मीबाई कुटे यांनी दिली आहे। आल्यावर मला फोन केला, हां माहिती कुठं आहे? तर मी आलं बालूच्या घरी आहे। म्हणलं तो कवाड उघडं, ते पोलीसवाल्यानंच पाहिलं म्हणून उघडलेलं कवाड असं होतं। काय काय नेलं बरं? TV नेली, साड्या नेल्या, दुसरं काही नव्हतंच माझ्याजवळ। बापू उगत कायला आगाव सांगू, ते आणते साड्या लय होत्या, नेसलेल्या नाही काय नाही, कोऱ्या साड्या आणून ठेवी आणि कशा बी नेसा आपली रोज। मला ते कवाडच उघडं वाटत नसं, ते कुलूपच होतं त्या घराला आणि हे असंच राहते उघडं। याचे ते झाकणं काढली, मी लावली आता डब्याची। पोलीस आले काय म्हणले? मग काय असंच फोटो काढून नेले त्याचे नेला, काय म्हणणार। त्यानंतर लगतच असलेल्या लक्ष्मीबाई भगवान जोगदंड यांच्या घरी ज्या खोलीत घरचे झोपलेले असताना बाहेरून चोरट्यांनी कडी लावली घेतली। त्यानंतर बाजूच्या घरातील साड्या, टीव्ही तथा घरातील 5,000 रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली। याचसह घरातील किराणा सामान नेल्याची माहिती देखील जोगदंड यांनी दिली आहे। 2 वाजता 2च्या सुमारास आम्ही इकडच्या साईडच्या रूममध्ये झोपलो असता इकडच्या रूममध्ये त्यांनी आम्हाला बाहेरून कडी लावून दोन्ही गेटचा कुलूप मोडून आणि दरवाजाचं कुलूप मोडून आतमध्ये शिरून सगळा पसारा अस्ताव्यस्त करून साड्या, पैसे जे काही सापडेल ते किराणा मालाचं सामान, TV हे सर्व चोरून घेऊन गेले। 2 ते 2:30 वाजताचा सुमारास। कितीची म्हणजे चोरी झाली असेल? काय अंदाज किती पैशाचं नुकसान झालं? एक 15-1 हजाराचं TV, 7-8 हजाराची साड्या, एक 10-1 हजाराच्या आणि 20-25 हजार रुपयाच्या आसपास नुकसान झालीच। तुम्हाला कधी कळालं मग? आम्ही सकाळी व्यायामाला 4 वाजता उठतो आम्ही, तर तेव्हा 4 वाजता उठल्याच्या नंतर आम्ही बघितलं तर बाहेरून दरवाजाला कडी लावलेली होती। नंतर समोर फोन लावून नंतर कडी उघडून मग नंतर कळालं आम्हाला। लगतच असलेल्या श्री शांती विद्या मंदिर समोरील CCTV कॅमेऱ्यात चोरटे दिसत असल्याचे पोलिसांना निदर्शनास आले। त्यानंतर मुंजाप्पा विश्वनाथ हडपकर यांच्या घरी कोणी राहत नसल्याचा फायदा घेत घराचं कुलूप कोंडा कट्टरच्या सहाय्यानं तोडून आत प्रवेश केला। तिथे चोरट्यांच्या हाताला काही लागलं नसल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय, परंतु घरामध्ये 1 लाख रुपयांचा वर किराणा सामान असताना बोळीत घर असल्यानं गाडी तिथे जाऊ शकली नसल्यानं कुठल्याही प्रकारची चोरी चोरट्यांना करता आली नसल्याची माहिती देखील हडपकर यांनी दिली आहे। या अगोदर 9 जून रोजी गजानन जोगदंड पाटील यांचे 3 बैल चोरीला गेल्याची घटना घडली होती। जोगदंड यांनी कुरुंदा पोलिसात फिर्याद देखील दिली, त्यावरून गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता। मात्र याचा तपास अजूनही लागला नसल्याची खंत गजानन जोगदंड यांनी बोलताना व्यक्त केली आहे। हे आपले बैल होते 3, 9 जूनला संध्याकाळी नेले, म्हणजे रविवार होता, रविवारी संध्याकाळी घेऊन गेले। एक बैल होता 80 हजाराचा आणि एक जोड होता बैलाचा, असं मिळून 1.5 लाख रुपयाचं घेऊन गेले। ते 10 जूनला मी पोलीस स्टेशनला तक्रार दिली। 10 जूनला तपास चालू आहे म्हणले पोलीसवाले, अजून काही त्याचं काही लागलं नाही, अजून कोणी काही भेटलं नाही, तपास चालू आहे म्हणून सांगितलं त्याने। आपलं जे आता पेरणीचा टाईम होता, त्या पेरणीच्या टायमाला आपले जे चारा आणायचे बैल होते आमचे, गाईला चारा आणत होतो आम्ही,
ते बैल गेले समजा. आम्हाला चारा आणणं बंद झाला शेतातून. आपल्या शेतात 1 एकर गजरा गवत लावलेलं आहे. आपल्याकडं आत्ता 14 ढोरं आहेत, 14 ते 15 ढोरं आहेत. त्याला चारा आम्ही आता डोसक्यावर आणत आहे. दररोज पोलिसांची गस्त ठेवण्याची मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे. पोलिसांची गस्त नसल्याने चोरीच्या घटना घडल्याच्या चर्चा परिसरात होत आहेत. कुरुंदा पोलीस ठाण्याचे ठाणेदार राम निरदोडे यांच्याशी संपर्क केला असता पंचनामा सुरू आहे. घटनास्थळ पाहून पंचनामा करून तपास करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.